नमस्कार. आज आपण बनवणार आहोत फ्रेंच बीन्स म्हणजेच श्रावण घेवडा आणि मटकीची भाजी. त्यासाठी पाव किलो श्रावण घेवडा मी बारीक कट करून घेतलाय आणि मटकी छोटी वाटीभर घेतली आहे. भाजीसाठी मी इथे ओलं खोबरं अर्धी छोटी वाटीभर खोवून घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, एक टोमॅटो घेतलाय बारीक कापून, मोहरी घेतली आहे, एक चमचा लाल तिखट घेतलाय, एक चमचा गोडा मसाला घेतलाय, एक छोटा क्यूब मी गूळ घेतलाय, हळद आणि मीठ घेतलंय. कुकर ठेवून घेतलाय मी गॅसवर. तेल घालते 2 चमचे एवढं. तेल तापलंय, मोहरी घालते, कढीपत्ता घालते, टोमॅटो घालते, अतिशय सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे. यातच लाल तिखट घालते. तिखट नको असेल तर हिरव्या मिरच्याही घालू शकता. गोडा मसाला घातलाय, हळद घातले, परतून घेते सगळं व्यवस्थित. घेवडा घालते आता. आणि मटकी घालते. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे. नुसतीच घेवड्याची भाजी आपण नेहमीच बनवतो, मटकी घालून बनवली तर थोडी वेगळी चवही लागते. ओलं खोबरं घालते मी आता, कोथिंबीर घालते आणि गूळ असं बारीक कट करून घेते. आणि चवीनुसार मीठ घालते. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. पाणी घालते मी. पाणी आपल्याला कुकरची शिट्टी होईल इतपत घालायचं आहे शिजण्यासाठी. आपण भाजी कुकरमध्ये करतोय म्हणून. शिट्टी केल्यानंतर जरी पाणी थोडं राहिलं तर आपण नंतर ते आटवून घेऊ शकतो. झाकण लावून घेते आता मी. आणि कुकर मोठा असेल तर एकच शिट्टी करा. माझा कुकर छोटा आहे म्हणून मी 2 शिट्ट्या करून घेते. 2 शिट्ट्या झाल्या. कुकर गार झालाय. उघडून बघूया. बघू शकता आपली भाजी छान तयार आहे. आणि पाणीही व्यवस्थित, खूप जास्त पाणी नाही राहिलेलं, बघू शकता. सर्व करून घेते मी.
सर्व करून घेतली आहे मी मटकी आणि श्रावण घेवड्याची भाजी. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद.